पुढची बातमी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि महाराष्ट्राचा माजी कर्णधार केदार जाधवचा आता राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश झालाय। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत केदार जाधवनं पक्षप्रवेश केला। क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतलेल्या केदारनं राजकारणामध्ये येण्याच्या हालचाली काही महिन्यांपूर्वीच सुरू केल्या होत्या। त्यानंतर आज केदार जाधवनं भाजपात जाहीर प्रवेश केला। ॲक्च्युली दोनच फॉर्मॅटमध्ये खेळलेलो आहे, एक दिवसीय आणि T20 मध्ये। पण आता ही जी असेल ही मी नक्कीच कसोटी समजीन, कारण मी क्रिकेटमध्ये कसोटी नाही खेळलो, पण आयुष्याची जी कसोटी आहे ती माझी आजपासून सुरू झाली आहे आणि ती मला नक्कीच जिंकायची आहे। माझ्या उरलेल्या पूर्ण आयुष्यात चांगली कामगिरी करून आणि पक्षवाढीसाठी जी काही जबाबदारी मिळेल ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून। महत्त्वाचा मुद्दा आहे की मी इथे कोणावरही टीका करण्यासाठी नाही आलोय, मी काम करण्यासाठी आलोय आणि विकासासाठी या राज्यातल्या यंग जनरेशनसाठी जे जे काही गरजेचं असेल ते मी नक्की माझा पूर्ण प्रयत्न असेल ते त्यांना मिळवून देण्याचा त्यांचा जो हक्क असेल ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।